बोलला ताई. ताई नमस्कार. श्री श्री स्वामी समर्थ ताई. मी काय बोलते ऐका. तुम्हाला मी 10वीला माझा मुलगा आहे अलिबागवरून बोलते. मी मेसेज केलेला बघा व्हॉट्सअपला. बरं. तर मुलगा माझा पास झाला ताई तुमच्यामुळे. वा ताई काय सुंदर. ताई माझा मोठा अनुभव आहे, मी तुमची ते शेअर करीन. मी खूप तुमची म्हणजे मोठी फॅन आहे बोललात तरी चालेल. स्वामींनी तर मला आज म्हणजे अक्षरशः अशक्यही शक्य केलंय. खरंय. अहो टक्के त्याला खूप कमी आहे. सीबीएसई बोर्डला होता तो. त्याला 9वीला पण म्हणजे 10वी मध्ये टाकतच नव्हते. का तर त्याला मार्क कमी होते म्हणून. आम्ही सांगितलं. आणि सीबीएसई बोर्ड आहे ना ताई, तरी जरी कमी टक्के असले ना तर तिथे ना असा खोलवर अभ्यास असतो, डिटेल अभ्यास असतो तो. हो ना. जरी कमी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तो पुढचं सगळं छान सक्सेस करेल बघ. अहो आणि एवढी कृपा ना स्वामींची, अक्षरशः म्हणजे तुम्हाला काय सांग. म्हणजे मला अक्षरशः शब्दच नाही. मी तुम्हाला 2-3 वेळा कॉल केला चुकून. का तर म्हटलं तुम्हाला एकदा सांगावं म्हणजे माझा जीव हलका होईल. म्हणजे तुम्हाला मी पेपरला जाताना, मी आधी पण नाही तुम्हाला बरेच दिवस कॉल केला. पेपरला जाताना मी फक्त मेसेज केलेला तुम्हाला की माझा मुलगा 10वीला आहे, तुम्ही काहीतरी उपाय मला सांगा की पेपर त्याचे जेणेकरून चांगले जावे. तुम्ही फक्त मला मेसेज केलेला की त्याला सांगा फक्त तुळशीचं पान तोंडात ठेवायचं आणि पेपर लिहायचं, जायचं पेपरला. बरोबर आहे. आणि तेच आम्ही केलं. आणि अक्षरशः आम्ही तारक मंत्राचं पाणी मी दर पेपरला केलं. आज पण मी त्याला दिलं. रिझल्ट आमचा 7 वाजले तरी आला नाही. एकाने पाठवला तर तो त्याच्यावर पास नाही नापास काहीच आलं नाही मॅडम. आणि अक्षरशः प्रिन्सिपलनी सांगितलं माझा लिंक पाठवा, मी लिंक पाठवते त्याच्यावर चेक करा. तर ते म्हणाले की नाही त्याचं होत नाहीये, त्याचं काय होणार आहे माहिती, त्याला कंपार्टमेंट मध्ये बसायला लागेल. तुम्ही एक काम करा, त्याचे मार्क सांगता का. मी म्हटलं अहो जाम कमी आहेत मॅडम, इकडले पण मार्क कमी आहेत आणि त्यांना जे 20 पैकी देतात ना 20 आउट ऑफ, इंटरनलला पण कमी आहेत, रिटर्नला पण कमी दिसत आहेत मार्क. तर म्हणते मग एक काम करा, मग त्याचं कदाचित नाव कंपार्टमेंट मध्ये येईल. तुम्ही एक काम करा, मला त्याचं हॉल तिकीट पाठवा. मग मी हॉल तिकीट वगैरे पाठवलं तरी 4 ते 7 पर्यंत त्यांचा मेसेजच नाही मॅडम आला. आणि 7ला अचानक मी सांगितलं स्वामी दिवा लावते मी, तुम्ही अशक्य शक्य करता का. तर शेवटी 2 पोरगी माझी दिवा लावणार, कापूर ठेवला आणि एक साईडला दिवा लावणार, तितक्यात लिंक ओपन झाली. अवनीश पास 48%. बापरे, काही हरकत नाही ताई. सीबीएसई बोर्डचा मुलगा आहे ना तो. हे बघा तुम्हाला ताई मी सांगते, मी शिक्षिका आहे. हो मॅडम, मला सगळं माहिती आहे तुमचं. तुम्ही मुलांना एवढं शिकवता, एवढं हे अभ्यास घेता. मला हे सगळं, मी सगळे व्हिडिओ बघते, A to Z तुमचे व्हिडिओ बघते. तर तुम्हाला ताई सांगते ऐका, अगदी 35%, 40% मुलं डॉक्टर झालेत. कसं असतं तुम्हाला सांगते, हा फार पुढे जाईल. कसं असतं ह्या वयापर्यंत ना काही मुलांना समज येत नाही. आणि एकदा ते रडू नका, ते हे आनंदाश्रू तुमचे मला कळतंय. पण ना पण मला वेळोवेळी तुमची पण साथ लागली. पेपरच्या दिवशी तुम्ही मला सांगितलं, माझ्याकडे अजून मेसेज येतो, मी ठेवलाय तो दाखवायला की हा अनुभव मी स्वामीला सांगितलेला की माझ्या मुलाला पास कर, बऱ्याच टक्क्यांनी पास करा फक्त स्वामी. मी हा अनुभव पहिला हा शेअर करीन, बाकी माझे खूप अनुभव आहेत. पण मला वेळोवेळी फक्त तुम्ही टायमावर मेसेज नसता केलात ना, तुळशीचं पान ठेवून जा किंवा असं, तर मला आधार कोणाचाच नव्हता, कोणाचा म्हणजे कोणाचाच नव्हता ताई. आणि तुम्हाला सांगते, तो 11वी 12वीला आता जाऊ दे, तुमची काय अपेक्षा असेल ना, इंजिनियर डॉक्टर काय व्हायचं त्याला 100%, 101% मी सांगते तुम्हाला. कारण ना ताई 10वी पर्यंत मुलं अल्लड असतात, मग नंतर त्यांना हळूहळू समजायला लागते. तो कुठे आहे मॅडम, बोला. द्या त्याच्याकडे. मिस्टर पण आहेत माझे. अच्छा. हॅलो. 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 हा नमस्कार, बोला. श्री स्वामी समर्थ. बेटा कोण बोलतोय, मुलगा की पप्पा आहेत त्याचे. पप्पा बोलतोय. अच्छा. नमस्कार. अभिनंदन तुमचं. थँक्यू. आम्ही नेहमी ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही उलट कधी घरून विसरलं तर रस्त्यात आमचं तिकडे एक झाड होतं, तिकडे मी गाडी थांबवायचो आणि ते त्याला खिशात
तोंडात ठेवायला ते पान द्यायचो. आम्ही सगळे प्रयत्न केले, म्हणजे पत्रिकेचे पण हे केलं. आम्ही जेवढा जोर लावायचा होता तेवढं केलं, कारण का 9वी मधनं रिपीट करायला सांगितलेलं त्याला. तर मी तिकडे गोंगाट घातलेला आणि मी बलजिबरी करून मग त्याला 10वीला हे केलेलं. आणि त्यांचाच आता टीचर लोकांचा सगळ्यांचा फोन येतोय, 99% ज्याला मिळाले त्याचं बघून नाही एवढा आनंद, एवढा ह्याचा बघून आनंद. बघा बघा. कारण का रिपीट ना. आणि मग ज्या टीचरनी त्याला प्रोत्साहन पुढे जाण्यासाठी दिलं त्यांना जाम आनंद झाला. किती आनंद, खरंय. आणि शिक्षकाला जो आनंद असतो ना तो म्हणजे ना एकदम निर्विकार असतो. म्हणजे त्यांना कसं असतं, कुठलीही अपेक्षा न करता त्यांना फक्त आपला विद्यार्थी पुढे जाणं याच्यातच मोठा आनंद असतो. आणि काय होतं त्याच्यामध्ये, ह्याचा स्वभाव पडला एकदम साधा. तो सगळ्या टीचर सरांचा आवडीचा आहे. हो का? जे काय काम सांगतील किंवा काही सांगतील तो सगळं करणार. आणि त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या पोरांपेक्षा त्याच्याकडे जास्त लक्ष होतं बघा त्यांचं. आणि त्यांचे उलटे फोन यायला लागले. दादा तुम्हाला सांगते, हा मुलगा तुमचा खूप पुढे जाणार आहे. कारण माझ्या 35 वर्षाच्या आयुष्यात मी असे बरेच मुलं बघितलेत जे नम्र आहेत, पण त्यांना 10वीला कमी मार्क्स वगैरे आहेत. ते डॉक्टर झालेले मी पाहिलेले आहेत, इंजिनियर झालेले पाहिलेले आहेत. आणि हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे नक्की इंजिनियर होणार हे मी तुम्हाला. आणि दुसरं एक काय सांगायचं तर, घरातलं सगळं जेवण बनवतो, सगळं मदत करतो, अभ्यास न करता, क्लास न लावता तो एवढ्या पद्धतीत पास झाला. अच्छा, क्लास न लावता सीबीएसई बोर्ड. बापरे, मग ही केवढी मोठी गोष्ट आहे. मग ते सांगतोय तुम्हाला की. आणि परत आमचं खानावळचं माझं कॉन्ट्रॅक्ट आहे, मी घरांची कामं चालू आहेत माझी. आणि हिने घरी लावण्याचं खानावळ म्हणून डब्यांचं चालू केलेलं आहे. तर ते घरचं सगळं चिकन चिली, सोलकढी सगळं टोटली तो जेवण बनवतो. सगळे टिफिन 15 जणांचं सगळे टिफिन भरणं, सगळं वेळेवर देऊन आणणं, हे सगळं कामं करून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे तो उपाशी, त्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. उपाशी नाही मरू शकत तो, एवढं सगळं केलंय त्याने. आणि किती मुलं आहेत तुम्हाला? मला एक मुलगा आणि एक मुलगी. ती काय करते? लावण्या, ती 6वीला आहे. तिला आणि त्याला रिपीट करणार 6वीला. अच्छा, ती 6वीला अजून लहान आहे. तिला आणि त्याला रिपीट करणार होते. हो, तर मी काय बोललो, तिला रिपीट करा, मला तिच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. पण ह्याचा अभ्यास आमच्या कामांमुळे आणि आमच्या परिस्थितीमुळे झालेला आहे. त्यामुळे ह्याला बोललो हे करू नका. बापरे, किती छान वाटतंय दादा. आणि अशा याच्यामध्ये त्याने हे केलं ना, तर नक्की तुम्ही पेढे वाटा, स्वामींना पेढे नाही वाटले. आम्ही सगळं केलं. आम्ही जवळजवळ 2.5 किलो पेढे, बर्फी वाटले आम्ही. वा वा वा, काय सुंदर. खरंच तुम्हाला पण एक मिनिट थांबा, बोला. त्याच्याकडे द्या फोन, त्याच्याकडे द्या. हॅलो. हॅलो बाळा, नाव काय तुझं? अवनीश ना? हे बघ बेटा, तुझं जे गोल आहे ना इंजिनियर होणं, ते तू 100% गोल तू सक्सेस अचीव्ह करणारच. का माहितीये का, तू मल्टी ऍक्टिव्हिटी आहे तुझ्याकडे. म्हणजे एवढे घरात एवढे मोठे सगळे व्याप असून सुद्धा तू पास झाला ना, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि तुझ्यामध्ये बिझनेस माइंड पण आलं हे आई पप्पांमुळे. नंतर तुझ्याकडे ती एवढी सुंदर कला आहे, तू एवढं सगळं काय काय बनवू शकतो, ऐकूनच मला खूप छान वाटलं. तर तू स्वतःला कधीही कमी समजू नको, हा शब्द माझं लक्षात ठेव. आणि तू नक्की इंजिनियर होशील. पण आता तुला सांगते, 11वी 12वीला नाही ऍडमिशन घ्यायचं. तू डायरेक्ट डिप्लोमाला ऍडमिशन घे. आलं लक्षात? म्हणजे मी आईला सांगेल, ते गायडन्स नक्की करेल ते सगळ्या. आणि स्वामींची मात्र सेवा कर बाळा. हो, करतो मी. जप कर, तारक मंत्र म्हण, ते तीर्थ बनव. खूप छान बाळा, मला पण खूप आनंद वाटला. आईकडे ते. हॅलो. हॅलो ताई. ताई. मी काय म्हणते, त्याला तुम्हाला इंजिनियर बनवायचंय ना?
तर 11वी-12वी करायची असेल तर नो प्रॉब्लेम करा. पण कसं असतं 12वीला तुम्हाला ते सीईटी, टीईटी हे सगळं द्यावं लागतं, बरोबर? आणि मग त्याच्यात परत फार लिस्ट असते. त्या लिस्टमध्ये नंबर लागला तर बरं, असं होऊन जातं. मग त्यापेक्षा त्याला तुम्ही डायरेक्ट डिप्लोमाला टाकलं ना, तर तो कसं होतं लास्ट इयर जेव्हा असतं डिप्लोमा कंप्लीट झालं की तुम्हाला डायरेक्ट बीईला ऍडमिशन मिळतं. म्हणजे 100% मुलगा इंजिनियर होतोच. पण एवढ्या कमी टक्क्यांवर जमतं का? हो हो, स्वामींचं नाव घ्या ताई, तुम्ही सगळं होणार. फक्त कुठली साईड चूज करायची ते ठरवा. त्याला इंटरेस्ट कशात आहे ते बघा. हो, त्याला बोलतोय तो ह्याच्यामध्ये करायचंय. पप्पांचं कॉन्ट्रॅक्ट लाईन आहे. पण सिव्हिल मध्ये घेऊन टाका त्याला. आता स्वतः जातो तो साईड बीटवर अजून एवढा हे असून सुद्धा. मुलगा बघाल ना, माझं जेवणाचं आहे मॅडम. माझं मी खानावळ चालवते, जेवणाचे डबे वगैरे देते. पण तो मुलगा सोलकढी करण्यापासून, चपात्या भाजण्यापासून, भांडी घासण्यापासून मला मदत करतो. मुलगा बघाल ना तुम्ही, म्हणजे प्रिन्सिपलला आवडतोय विचार करा. बघा ना ताई, गुणी मुलगा आहे. तुम्हाला स्वामींनी अगदी हिरा दिलाय ताई. आता ना हे सिव्हिलचा कॉन्ट्रॅक्ट घेतात ना, रोडचे किंवा बिल्डिंगचे. नाही, बिल्डिंग घर बिल सगळं. मग याला तुम्हाला मी सांगते सिव्हिललाच टाका, सिव्हिल डिप्लोमा. आलं लक्षात? मग तो ऑटोमॅटिक बी इंजिनियर व्हायला वेळ नाही लागणार त्याला. आणि वर्ष पण कमी लागतील बोलताय ना तुम्ही. म्हणजे हे 3 वर्षात डिप्लोमा होतो आणि डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्याच्या हातात आलं ना ताई, की तो 100% कॉन्ट्रॅक्ट स्वतः घेऊ शकतो. आलं लक्षात? आणि त्याच्या पुढे तो जो त्याने बीईला ऍडमिशन घेतलंच पाहिजे, म्हणजे माझी इच्छा आहे. माझ्यासाठी त्याला घ्यायला सांगा. आणि मग तो बीई इंजिनियर झाला ना ताई, तर मग तुम्हाला मागे वळून बघायची गरजच नाही. पण 11वी-12वी करून तुम्ही जाल ना, तर फार अडथळे येतील. हे लक्षात ठेवा. कारण कसं असतं, आता काय 12वी करायला लागते बोलतायत ना. असेल ना ताई, नाही 10वी नंतर असेल डायरेक्ट डिप्लोमा आहे ताई. बघते मम्मी. तुम्ही जवळपास कुठलं तुमचं डिप्लोमा कॉलेज असतील ना, तिथे लगेच आता उद्या जाऊन ट्राय करा. उद्या परवामध्ये आता आहे वेळ. पण डिप्लोमालाच घ्या ऍडमिशन सिव्हिलला. कारण पप्पांचं त्याला बेस आहे ना चांगला त्याच्या. पप्पांचं जातो साईडवर तो. मग काय पाहिजे. मग त्याला तो बेस आहे तर त्याच्यातनं तो फार पुढे काय जाईल मुलगा. पण झालं बाबा एकदाच त्याचं महत्वाचं होतं. म्हणजे खूपच म्हणजे रिझल्ट दुपारी म्हणजे डिक्लेअर पण होत नव्हता, ती साईड पण होत नव्हती. अक्षरशः सांगू तुम्हाला, मी आज मगाशी फक्त चहा आणि 2 बिस्किट खाल्लेत मारीचे. दिवसभर सकाळपासून म्हणजे ह्या टेन्शन मध्ये आहोत ना. तो पण खूप रडला. खूप म्हणजे खूपच, म्हणजे अक्षरशः आम्हाला पण खूप वाईट वाटत होतं. असं का, म्हणजे स्वामी असं नका होऊन देऊ काही वेळ अनर्थ. नाही, खूप छान झालं ताई. आणि त्याला असं खूप त्याच्यावर प्रेम करा मुलांवर. प्रेम तर करतो आम्ही. सांगितलेलं तू काही काळजी करून, तुझे विषय राहिले तरी चालेल, असं काही नाहीये. आपण एवढ्या आई बाबा एवढे गरिबीतून वरती आलेले आहेत ना, तुला असं म्हणजे काही असं वेगळं वाटायला नको की माझे मित्र हे. आपण देऊ, परीक्षा द्यायला लागली आपण देऊ. काही सांगितलं नव्हतं आम्ही अगदी मिस्टरांनी तर पूर्ण सपोर्ट केलेला त्याला. तू काही टेन्शन नको, मला मुलगा महत्वाचा आहे, तू खूप चांगला आहेस. मार्क हे आत्ताच बघणार कोण, 1-2 दिवस विचारणार, नंतर कोणीही मार्क नाही विचारणार. आणि तुम्हाला सांगू का, आयुष्यात मार्कांपेक्षा तुम्ही चांगला माणूस बनणं महत्वाचं असतं. आणि तुमचा मुलगा एक चांगला व्यक्ती घडणार आहे, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे ताई. आणि चांगला माणूस असेल त्याचं चांगलंच होतं. एवढं म्हणजे परिस्थिती बेकार होती ना, की आता लॉकडाऊन मध्ये त्याची फी भरता येत नव्हती आम्हाला सीबीएसई बोर्डची. ताई मग मला थोडंसं फोन करून सांगायचं.
नाही ताई, मी नंतर लॉकडाऊन नंतर तुमचे हे बघायला लागले. जेव्हा मी स्वामींचं हे केलं ना सर्च, तेव्हा मला तुमचं सगळं चॅनल कळलं. मी ते 11 नंबरच्या ग्रुपला जॉईन झाले. त्याच्यानंतर मी एक दिवशी तुम्हाला म्हणजे अक्षरशः भांडी घासत होती तेव्हा तुम्हाला अक्षरशः पटकन कॉल लावते. मी मेसेज वाचते बघते लावून. मग तुम्हाला मी मेसेज केला शेवटी की माझा मुलगा 10वीला आता पेपरला बसणार आहे, तर मॅडम काहीतरी तुम्ही उपाय सांगा म्हणून मी म्हटलं की हे जर माझं झालं ना तर मी लगेच शेअर करेन मॅडमना. आता मी मी भेटायलाच डायरेक्ट येणार होती मी तुम्हाला, पण त्याच्यामध्ये पण म्हणजे असं वाटलं की नको 2 मिनिटं त्यांना सांगावं फोनवर. आणि मी एवढं पण बोलले स्वामींना की मी आता अक्कलकोटला येतेच आहे, म्हणजे माझ्या बरोबर मी गेलं नसेल, ज्याला जायची इच्छा आहे त्यांना पण मी दर्शन दाखवेन. खरंय. तुमचे तर मला खूपच हे मानायचे होते, कारण का तुम्ही तो मार्ग दाखवलात. आम्ही एक दिवशी विसरलेलो, अक्षरशः तुळशीचं पान घरातून घाईतून जायचो ना, जायला लागायचं खूप किलोमीटर, 40-45 किलोमीटर पुढे होतं आमचं. तर आम्ही 4 व्हीलर भाड्याने घ्यायचो, 2000 रुपये भाडं घ्यायचो 4 व्हीलरचं. आणि एक दिवशी विसरलो तुळशीचं पान न्यायला पेपरला जाताना. आणि अक्षरशः मग अर्ध्या पेपर जवळ जाणार, इथे जाणार त्या स्कूलला, त्याच्या अलीकडे लक्षात आलं तुळसच नाही कुठे दिसत. कोणाच्या घरासमोर सुकलेलीच आहे, कोणासमोर गेटच लावलेलं आहे, कोणाच्या घरी घरच माणसंच आहेत पुढे. म्हणजे ताई आम्हाला 2 तुळशीची पानं देता का, अशापर्यंत आलेलं. मग शेवटी एकीकडे दिसलं, पटकन घेतली, धुतली पानं आणि त्याला दिली. म्हणजे इथपर्यंत आमची परीक्षा बघितली गेली. प्रत्येक पेपरला तुम्हाला 2000 रुपयाची गाडी करावी लागायची? हो, मग आम्ही गाडी करून, म्हणजे आम्ही गाडी करून मग ते आम्ही प्रत्येक वेळी इथून, आम्हाला खूप लांब आहे ते. आमचं सीबीएसई 10वी पर्यंतच इथे आहे अलिबागमध्ये, आणि आम्हाला नागावला तिकडे म्हणजे शाळा, आमचं बोर्ड तिकडे लागलेलं. मग आमची स्वतःची 4 व्हीलर कशी आहे पण ती साधी आहे. त्याचं इच्छा होती की आपण 4 व्हीलर मध्ये जावं, जाताना अभ्यास होईल का जरा व्यवस्थित जाईल. ती 2000ची 4 व्हीलर त्याच्या बाबांनी त्याला दरवेळी करून दिली. बापरे, म्हणजे इथपर्यंत पैसे पण नव्हते त्या माणसाला आम्ही दिलेले. बघा इतकं म्हणजे हे आता अक्षरशः म्हणजे ते शब्द आठवतात, ते तुळशीच्या पानासाठी आम्ही गाडी थांबवली काय, आणि म्हणजे अक्षरशः ते स्वामींनी करूनच घेतलं, करून घेतलं. आणि हे ना ताई, आमची आई आम्हाला काय करायची, दरवेळेला परीक्षेला जाताना कायम तुळशीचं पान द्यायची तोंडात. मी पण माझ्या मुलांना, आता मी काय केलं की मुलीला पण तेच केलं पेपरला जाताना. तिला 60% मिळाले, चांगल्या मार्काने पास झाली. अरे वा, बरोबर होतं ते. तुळशीमध्ये खूप ताकद आहे ना ताई. पण तेवढंच जर तुम्ही सांगितलं नसतं तर ते कुठेतरी अधुरं राहिलं असतं ना आमचं. जे काय केलं आम्ही पेपरला जाताना म्हणा, आता म्हणा, काही ते आता आमचं हे झालं असतं ना. खूप सुंदर अनुभव आहे ताई. मला पण खूप आनंद झाला, खूपच आनंद झाला. आज शाळेत तर ग्राउंडवर ह्याला विचारल्याशिवाय म्हणजे काय आहेच नाही. ह्याला सगळं माहिती, सामान कुठे शाळेचं, शाळेचे बॉल बॅट पासून स्टोरेजची चावी ह्याच्याकडे. विचार करा शाळेची. बघा म्हणजे एवढं त्याला म्हणजे विश्वास संपादन केलं त्याने. ते सगळं कुठलाही पोरगा आला ना, अगदी आता ज्याला 99 पडलेत त्याला, तो आला तरी त्याला सांगा अवनीशला विचार जरा 2 मिनिटं, त्याला सगळं माहिती आहे. म्हणजे त्याला एवढं हे झालेलं ना. आता प्रत्येक विषयाच्या टीचरनी कॉल केलाय मला, प्रत्येक विषयाच्या टीचरनी. कोण असं करेल, आता 10 वाजले तरी मला कॉल केलेला की त्या टीचरनी म्हणजे जेवत होत्या, त्या म्हणतात खरंच अवनीश पास झालाय ना, आम्हाला तो 98 वाला एवढा आनंद नाही तेवढा आम्हाला अवनीश पास झालाय ना, एवढं खूप वाटलं. आणि तुम्हाला सांगू ना ताई, मी माझ्या आयुष्यात आता बघितले एवढे विद्यार्थी, अगदी 98, 99% वाले जरी मुलं असतील, ते काय करतात पुढे माहितीये का, एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या भारी पोस्टवर आहेत. म्हणजे ते 8-8, 9-9 लाखाचा भले पगार घेत असतील, पण जे 60% आतमध्ये वगैरे जेवढी मुलं असतात, ही ना मल्टी ऍक्टिव्हिटी असते यांच्याकडे. हे ना स्वतःचं काहीतरी निर्माण करतात ताई, आणि तो स्वतःचा एक खूप सुंदर बिझनेस असेल बघा त्याचा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा. मी आत्ताच त्याला मगाशी मी रडता मी पण स्वतः रडत होते. मी त्याला अनुभव सांगितला. मी सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं.
की असं असं झालं. मी सांगू मॅडम, मी तुमचे चॅनलचे व्हिडिओ लावते टीव्हीला. हॉलमध्ये साफ करायचं असेल तर हॉलमध्ये लावते टीव्हीला, नाहीतर माझा मोबाईल. आणि माझा मोबाईल आहे ना कितींदा पडतो त्या नळातून. मी भांडी घासताना तो मोबाईल चालू, जेवण बनवताना मोबाईल चालू, असं करते. मग ते स्वामी ओम चॅनलचे सगळे व्हिडिओ बघते ना, तर ते म्हणजे माझा मोबाईल तो कायम त्याच्यावर तेच असतं. आई तुझं स्वामी ओम. लावण्य बोलते पण, आई तुझं स्वामी ओम. म्हणजे हा माझं स्वामी ओम. छान. पण त्याच्या डिप्लोमाला त्याला लगेच हे करा ताई. हो, मी तेच आता बघते, जरा चौकशी करते. मला पण माहिती नव्हतं हे सगळं. तिकडे असेल डिप्लोमा कॉलेज तुमच्या इथे? आमच्या अलिबागला आहे का बघितलं पाहिजे. नाहीतर जिथे असेल तिथे त्याची सोय म्हणजे त्याला डिप्लोमालाच टाका सिव्हिलला. हो चालेल. कारण त्याच्यातच तो खूप छान पुढे जाईल बघा. आणि मग नंतर तो बीई पण करू शकतो त्याची इच्छा असेल तर. स्वामी समर्थ. तुम्हाला भेटायचं आहे मला. मी पेढे घेऊन येणारच आहे स्वतः. जरा अक्कलकोटला जाऊन आले की मी तुम्हाला भेटते. हो, श्री स्वामी समर्थ. नातू आलाय ना. हो हो, आवाज येतोय. स्वामी समर्थ ताई. मी रोज बोलत असते ना अनुभव घेताना. हो हो. तो सुट्टीमध्ये आला की मग त्याला हेच असतं. हो ना, छान बोलतो पण बघा. हो, त्याचं पण तारकमंत्र पाठ आहे. हो ना. हनुमान भाऊ ऐकतो तो गोष्टी. किती छान बघा. ते संस्कारच आहेत चांगले ताई तुमचे. आता त्याला रक्तातच आहेत. आता त्याला रोजचं हे शिकवते त्याला समर्थ रामदास स्वामींचं सगळं. स्वामींचं. त्याला ते हवंय. शिवाजी महाराजांचे ते गुरु होते ना, मला त्यांची सगळी माहिती सांग. रोज सांगता. हो, रोज त्याला एक गोष्ट आणलेत पुस्तक ना, मग त्याला वाचून दाखवते. बरोबर. करतो तो. पण चला मग. हो ताई, मी शेअर करते. हो, करा तुम्ही शेअर. आणि मी भेटते तुम्हाला नंतर. हो, जेव्हा आपल्याला ताई ओढाताण करू नका. अलिबागहून येणं काही सोपं नाहीये. पण जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण नक्की भेटू. पण आधी अक्कलकोटला जाऊन या. त्याचं डिप्लोमाचं ऍडमिशन करा आणि मग बाकीचं सगळं हे करा. कारण आता तुम्हाला पैसा थोडाफार तरी लागणारच इकडे तिकडे जायला. हो हो हो. ना ताई. हो, स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ ताई. थँक्यू.